नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मित्र हो, दादा आणि साहेबांच्या मध्ये फाटलंय असंच काहीसं दिसायला लागलंय. आता फाटलंय म्हणजे काय फाटलंय हे जरा कळलं पाहिजे. मला म्हणायचंय या दोघांच्या मधले संबंध फाटलेत. उगाच आभाळ फाटलंय, अजून काही फाटलंय असं गृहीत धरायची गरज नाही. दादा म्हणजे अजितदादा, साहेब म्हणजे पवार साहेब, एवढं समजण्या इतकी महाराष्ट्रातली जनता आता सुज्ञ आहे. दादा आणि साहेबांच्या मध्ये पूर्णतः फाटलेलं आहे आणि ते फाटले पण वारंवार दिसायला लागलाय. दादा एका उपेक्षेचे बळी ठरतायत. दादा एका रणनीतीचे बळी ठरतायत. अजित पवारांच्या सारखा फटकळ माणूस, अजित पवारांच्या सारखा स्पष्टवक्ता माणूस, म्हणजे अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीतले भ्रष्टाचार हा वेगळा विषय. त्यावरती आपण वेगवेगळी भाष्य करत आलेलो आहोत. त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, सिंचन घोटाळ्याचा आरोप, साखर कारखान्यांचे आरोप हा वेगळा विषय आहे. त्यावरती आपण भाष्य करत आलेलो आहोत. पण अजित पवार एक राजकारणी म्हणून जेव्हा आपण त्यांचा विचार करायला लागतो तेव्हा अजित पवारांच्या राजकारणाची विचार आणि दिशा अगदी स्पष्ट असते. जे करायचंय ते मोकळेपणाने करणारे अजित पवार आपल्या बिनधास्त सडेतोड स्वभावामुळे सगळ्यांना परिचित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांच्या नंतरचा नेता म्हणून कोणाला बघितलं जातं तर ते अजित पवारांना बघितलं जातं. आणि हे नंतरचा नेता म्हणून अजित पवारांना बघितलं जाणं हेच अजित पवारांच्यासाठी अडचणीचं ठरत आहे. कारण आपल्या नंतरचा नेता कोण हे बघायचं झालं तर लोक अजित पवारांना बघतायत, पण साहेबांच्या मनामध्ये मात्र ताईंचा विचार असतो. म्हणजे ते आपल्यानंतर पक्ष कोणाकडे द्यायचा तर सुप्रिया सुळे यांच्याकडे द्यायचा या विचारावर परफेक्ट आहेत. आता सुप्रिया सुळेंच्याकडे पक्ष द्यायचा असेल तर अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांच्या मध्ये मतभेद आहेत किंवा सुप्रिया सुळेंच्या हातून अजित पवारांचं शरसंधान करणं हे कधीच योग्य ठरणार नाही. त्यात सुप्रियांना खलनायक करून जमणार नाही, म्हणून एक वेगळा खलनायक देखील असला पाहिजे. यासाठीच कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रोहित पवार यांची उपाययोजना केलेली असावी. म्हणजे आणखी एक नाव समोर आणायचं आणि त्या नावाच्याकडून अजित पवारांचं नाव मागं लोटलं जाईल याची काळजी घ्यायची, अशी सूत्रबद्ध रचना इथे केली जाते आहे. आता याच अजित पवारांचं साहेबांशी जमत नाही आहे हे दर्शविणाऱ्या अनेक घटना आपल्या समोर येत आहेत. पुण्यातल्या प्रचार सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक गोष्ट केली होती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोटो लावलेले काळे फुगे आकाशात सोडून द्यायचे आणि कोश्यारींचा निषेध करायचा असा काहीचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा होता. खरं तर राज्यपालांचे फोटो लावलेले काळे फुगे अजूनही ते राज्यपाल या पदावर कार्यरत असताना सोडले जाणं चूक होतं. त्यासाठी पोलीस हे कृत्य करू द्यायला तयार नव्हते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते साहेबांनी केलेल्या विधानामुळं, आव्हाडांनी केलेल्या विधानामुळं प्रचंड खुश होते, उत्साहात होते आणि अजित पवारांनी हे फुगे सोडावेत असा त्यांचा आग्रह होता. पण अजित पवारांनी नम्रपणे दोन्ही हात जोडून सांगितलं की असलं काही करू नका, मी फुगे सोडणार नाही. आणि फुगे सोडण्याचा कार्यक्रम पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रद्द करावा लागला आणि तो कार्यक्रम जशाच तसा राहिला. पुढे पोलिसांनी ते फुगे ताब्यात घेतले. साहेब पिढा गेली म्हणत होते, साहेबांचे चेले ब्याद गेली म्हणत होते, महाराष्ट्राची सुटका झाली असे विचार व्यक्त होते. त्यावेळी अजित पवार राज्यपालांचा निषेध करायला तयार नव्हते. साहेबांच्या मध्ये आणि दादांच्या मध्ये फाटलंय याचं हे एक प्रतीक होतं. याच निवडणुकीमध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल. पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक दादांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे, पण दादांच्या नंतरचे राष्ट्रवादीतले नेते किंवा अन्य नेते या निवडणुकीकडे पाठ का फिरवतायत? का शरद पवारांना पिंपरी चिंचवडच्या प्रचाराच्या मैदानात उतरावं वाटत नाही आहे हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर पडतो. पवारांचं सोडा, एखाद्या पोटनिवडणुकीत पवारांनी उतरावं एवढे ही छोटी निवडणूक आहे असं दाखवत असाल, पण सुप्रिया सुळेंना काय झालंय ते या निवडणुकीत का लक्ष घालत नाहीये? पिंपरीच्या निवडणुकीचं वाटेल ते होऊ दे, ती अजित पवारांची प्रतिष्ठा असं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठरवण्यात आलं आहे का? आणि एकटे दादा ही पिंपरी चिंचवडची निवडणूक लढतायत का हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर असतो. दादांच्याकडून एकदा
यांच्याकडून एकदा दिसतंय तसं आणखी दिसतंय ते म्हणजे अजित पवार सातत्यानं असे काहीतरी विधान करतायत की ज्यातून शरद पवारांचे निर्णय चुकले होते हे पुन्हा पुन्हा दिसत आहे. जसं 2004ला राष्ट्रवादी काँग्रेसकडं सर्वाधिक संख्या असूनही मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलं नाही, उलट काही मंत्रीपदं एक्स्ट्राची घेतली आणि ती मुख्यमंत्रीपद सोडलं, ही सगळ्यात मोठी चूक होती असं अजित पवार म्हणाले. त्यावेळेला पक्षात निर्णय घेणाऱ्या लोकांच्या वरतीच अजित पवारांनी या सगळा विषय सोडलेला होता. म्हणजे पक्षात निर्णय घेणारी माणसं ही चुकीची होती हे अजित पवार सांगत होते आणि त्यावेळी पक्षात निर्णय घेणारी माणसं ही शरद पवारच होती, त्यांचाच निर्णय होता आणि तो चुकीचा होता, ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. मोठ्या साहेबांची भूमिका वेगळी, छोट्या साहेबांची भूमिका वेगळी, पिंपरीत दादांना एकटे पाडण्याचा प्रयत्न, साहेब बोलले ते दादांनी चुकीचं ठरवायचा प्रयत्न, या सगळ्या घटनाक्रमाकडे बघितलं की दादा वेगळ्या भूमिकेत आहेत हे स्पष्ट व्हायला लागतं. आणि त्यातल्या त्यात सदाभाऊ खोतांनी अजित पवारांच्यामुळं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलाय असं विधान करून अजित पवारांचा एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात आहे की काय हे दाखवलेलं आहे. जर हे सरकार महाविकास आघाडी म्हणते त्याप्रमाणे ब्लॅकमेल करणारं, अडचणीत आणणारं सरकार असेल तर मी ज्या विषयाला मघाशी स्पर्श करून सोडलं होतं त्या विषयावर येतो. सगळ्यात जास्त पाय खोलात कोणाचे असतील तर ते अजित पवारांचे आहेत आणि अजित पवार आपले खोलातले, गाळातले, फसलेले, जाळ्यातले पाय काढण्यासाठी या सरकारसोबत हात मिळवायला तयार होतील. अजित पवार माफीचे साक्षीदार बनले तर बाकी सगळ्याच पवारांची खूप कठीण स्थिती येणार आहे हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणूनच अजित पवारांच्या मध्ये आणि थोरल्या साहेबांच्या मध्ये फाटलंय हे म्हणायला संधी आहे आणि यावर विचार करायला देखील वाव आहे. व्हिडिओ आवडला असेल, माझ्या मताशी सहमत असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये आपलं मत सांगायला विसरू नका. धन्यवाद.